अतिशय महत्त्वाच्या किचन टिप्स. टिप नंबर 1. भोपळ्याची बी सोलून आतील गर खाल्ल्यास जंत होत नाहीत. टिप नंबर 2. मसुरात लोह जास्त असल्याने त्याचा आहारात समावेश करावा. टिप नंबर 3. काचेच्या भांड्यांना तेल किंवा साखरेचा पाक लागला असेल तर ती धुण्यापूर्वी कागद किंवा कापडाने पुसून घ्या. मग कोमट पाण्याचा वापर करा, तेलकटपणा निघून जातो. टिप नंबर 4. बोन चायना क्रॉकरी नेहमी पातळ कापडाने धुवा, सोनेरी काठ निघत नाही. काचेच्या भांड्यांवर जर डाग पडले असतील तर व्हिनेगर आणि मीठ किंवा व्हिनेगर आणि सोडा या मिश्रणात भांडी ठेवा, नंतर धुवा. टिप नंबर 6. संध्याकाळी ताक पिऊ नये. टिप नंबर 7. काचेच्या वस्तू स्वच्छ करताना विम किंवा दाणेदार पावडर न वापरता लिक्विड सोपचा वापर करावा. टिप नंबर 8. चहा करण्यासाठी एकदम गार पाणी वापरू नका. उकळत्या पाण्यात चहा पावडर टाकून झटकन ओतून घेतल्यास शरीराला कॅफेन तर मिळतेच, पण टॅनिनच्या दुष्परिणामांपासून बचावही होतो. अगोदर तयार केलेला व वारंवार उकळवलेला चहा पिऊ नये, त्यात टॉनिनचे जास्त प्रमाण असते. चहा बनवताना चहाची भुकटी टाकण्यापूर्वी वेलची, लवंग, तुळशी, आलं, पुदिना इत्यादी सुगंधी पदार्थ टाकल्यास चहाचे औषधी गुणधर्म वाढतात. फिल्टर कोरी कॉफी शिल्लक राहिल्यास ती आईस ट्रेमध्ये टाकून त्याचे क्यूब करावे. हे क्यूब कोल्ड कॉफीत वापरावे. फ्रीजमध्ये व्हाईट जिलेटिन पेपर घालून त्यावर बर्फाचे ट्रे ठेवल्यास ट्रे चिकटून राहत नाहीत. थंडगार पाण्यात लिंबू पिळून हे पाणी चिरलेल्या शिळ्या भाजीवर शिंपडल्यास भाजी काही वेळातच टवटवीत होते. फुले व भाजी ताजी राहण्याकरता ती वेगवेगळ्या पिशवीत ठेवावी. लिंबातील संपूर्ण रस काढण्यापूर्वी लिंबू साध्या कोमट पाण्यात 3 मिनिटे बुडवून मग रस काढावा. नॉनस्टिक तवा लिंबाच्या सालाने स्वच्छ करावा, चट्टे पडत नाहीत. जुन्या पितळेच्या तांब्यांच्या भांड्यांवरील डाग निघून जाण्यासाठी भांड्यांना चिंच लावून 7-8 मिनिटे ठेवावी व मग ती साबणाने चांगली धुवून घ्यावी. व्हिनेगर व मीठ यांचे दाट मिश्रण तांब्या पितळेच्या भांड्यांना काही वेळ लावून ठेवल्यास व नंतर घासल्यास ती स्वच्छ होऊन निघतात. कोणतेही भांडे करपून काळे पडले असल्यास त्यात थोडे व्हिनेगर, साबणाची पावडर व पाणी घालून 7-8 मिनिटे उकळावे, मग ते घासावे. भांडे चांगले स्वच्छ होते. दुधाचे भांडे घासण्यापूर्वी त्यात पाणी घालून त्याच्या आतल्या बाजूला लागलेल्या दुधाचा अंश त्या पाण्याने धुवून घ्यावा व ते पाणी कणिक मळताना घ्यावे. साखरेच्या डब्याला मुंग्या येऊ नये म्हणून 7-8 लवंगा डब्यात घालून ठेवाव्यात. लोणी कढवताना त्यात विड्याचे पान घालावे, तुपाला चांगला सुगंध येतो. कोणताही पदार्थ तयार करत असताना त्यात सुरुवातीला मीठ घालण्यापेक्षा पदार्थातील सर्व सामग्री घालून झाल्यानंतर त्यात मीठ घालावे, म्हणजे पदार्थ पाहून चवीप्रमाणे मीठ घालणं सोपं होतं. सफरचंद अर्धवट चिरून ठेवल्यानंतर त्याचा चिरलेला भाग तांबूस होऊ नये म्हणून त्यावर मीठ लावून ते फ्रीजमध्ये ठेवावे. फ्रीजमध्ये बर्फाच्या ट्रेखाली प्लॅस्टिक पेपर ठेवा, ट्रे लवकर निघतो. तिखटाला जाळी लागू नये म्हणून त्यात हिंगाचे खडे घालावेत. हिरव्या पालेभाज्या धुतलेले पाणी फेकून न देता ते झाडाला घालावे. भाजी अथवा आमटीत मीठ जास्त झाल्यास त्यात बटाटा उकडून अथवा कुस्करून घालावा, चव पूर्ववत होते. फ्लॉवर पॉटमधील फुले टवटवीत राहावेत म्हणून फ्लॉवर पॉटमध्ये ठेवलेल्या पाण्यात थोडी साखर घालावी, फुले जास्त काळ टवटवीत राहतात. हिरवी पालेभाजी आणलेल्या दिवशी करायची नसेल तर तिची मुळे काढून ती स्वच्छ करून प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून फ्रीजमध्ये ठेवल्यास 2 ते 3 दिवस टिकते. खोबरेल तेलात सदाफुली गवत उकळून ते तेल गाळून घ्यावे. हे केसांना लावल्यास डोळे शांत राहतात, तसेच केसांची वाढ चांगली होते. भेंडीची भाजी शिजवताना वर झाकण ठेवू नये, त्यामुळे भाजी चिकट होते. उन्हाळ्यात भाज्या ओल्या फडक्यात गुंडाळून ठेवल्यास भाज्या 2-3 दिवस ताज्या राहतात. भजी, पुरी इत्यादी तळलेले पदार्थ वर्तमानपत्रावर ठेवावेत. असे केल्याने त्यातील जास्तीचे तेल वर्तमानपत्रात शोषले जाते. फरशी पुसताना पाण्यात 2 चमचे खडे मीठ टाकून ते विरघळावे व नंतर कपड्याने फरशी पुसावी. तांदळाच्या डब्यात कडुलिंबाची थोडी पाने घातल्यास तांदळाला कीड लागत नाही. फ्रीज आतून पुसताना पाण्यात थोडे व्हिनेगर घालून नंतर पुसावा.
गॅस शेगडी व्हिनेगरने स्वच्छ केल्यास शेगडी चकचकीत होते. एका वाटीत लिंबाच्या 4 फोडी ठेवून ती वाटी फ्रीजमध्ये ठेवल्यास फ्रीजमध्ये चांगला वास येतो. लोणच्यात तेल जास्त होऊन ते वाया जाऊ लागल्यास तेल वाया जाऊ न देता त्या तेलाचा उपयोग भाज्यांना फोडणी देण्याकरता करावा. भाकरीचे पीठ भिजवताना ते पीठ साधारण गरम पाण्याने भिजवावे. भाकरी फुगते व नरम होते. आदल्या रात्रीची भाजी राहिल्यास ती ब्रेड स्लाइसमध्ये घालून टेस्टी सँडविच करून घ्यावे. रुचकर लागते. रवा जर जास्त दिवस टिकवायचा असेल तर तो डब्यात भरण्यापूर्वी साधारण गरम करून घ्यावा. कीड लागत नाही. कचोरीसाठी कणिक किंवा मैदा मळताना त्यात थोडीशी साखर घालावी. कचोरी फुगलेली राहील. मटार पनीरमध्ये मसाल्याबरोबरच 1 कप दूध घातले तर ते स्वादिष्ट होते. दही लावताना दुधात तुरटी फिरवली तर दही घट्ट लागते. दही मातीच्या भांड्यात लावले असता दही घट्ट लागते. कांदा लवकर तळला जावा म्हणून त्यात थोडी साखर घालावी. थालीपीठ अथवा घावन घालताना तव्याला तेल लावण्यासाठी नारळाच्या शेंडीचा वापर करावा. तव्यावर तेल लावण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या नारळाच्या शेंडीला खालच्या बाजूने थोडे तिरकस कापावे म्हणजे सर्वत्र तेल व्यवस्थित लागते. अनारशाच्या 1 किलोच्या पिठात 1 चमचा साईचे दही टाकल्यास अनारशाला छान जाळी पडते. कोणत्याही तळलेल्या पदार्थात तेल जास्त झाल्यास तो पदार्थ वर्तमानपत्रावर ठेवावा. जास्तीचे तेल टिपले जाते. चिवड्याचा कुरकुरीतपणा कायम ठेवायचा असल्यास एका पातळ कापड्यात मीठ घालून त्याची छोटी पुडी तयार करून ही पुडी चिवड्याच्या डब्यात ठेवावी. रव्याचे लाडू करताना भाजलेल्या रव्यात साखर मिश्रित दुधाचा शिडकावा मारून काही काळ साधारण 15 ते 20 मिनिटे ठेवल्यास लाडू छान वळतात. विशिष्ट गोड मेनू करता गोड दही हवे असल्यास दही लावताना दुधात साखर विरघळावी व दूध अगदी कोमट झाल्यानंतर विरजण लावावे. रक्तशुद्धीसाठी आहारात आंबे हळदीचा वापर कसावा. मधुमेही लोकांनी शिळा कच्चा कोबी चिरून खावा. कोशिंबीर करताना त्यात घट्ट दही घालावे व फ्रीजमध्ये ठेवावे. त्यास पाणी सुटत नाही. लोणी काढण्यासाठी ताक घुसळतानाच बर्फाचे 3 ते 4 खडे ताकात घालावे. लोणी काढणे सोपे जाते. भात शिजवण्यासाठी जर 1 वाटी तांदूळ घेतला असेल तर त्यात पाणी 2 वाटी घ्यावे. नेहमी भाताला पाणी हे तांदळाच्या दुप्पट प्रमाणात असावे. पुलावाकरता जर बासमती तांदूळ वापरत असाल तर त्यात पाणी तांदळाच्या दुपटीपेक्षा थोडे कमी घ्यावे म्हणजे पुलाव चिकट किंवा मऊ होत नाही. दूध उतू जाऊ नये म्हणून दूध तापवण्यापूर्वी दुधाच्या पातेल्याच्या आतील सर्व कडांना पाणी लावावे. रबडी अथवा बासुंदी बनवताना दुधाच्या तळाशी बशी ठेवावी म्हणजे दूध करपत नाही. लोणी 8 ते 10 दिवस चांगले ठेवण्याकरता एका भांड्यात पाणी घेऊन त्यात लोणी संपूर्ण भिजेल अशी काळजी घेऊन ते फ्रीजमध्ये ठेवून द्यावे. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. व्हिडिओ कसा वाटला मला खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. धन्यवाद.